सांगलीत प्रशासनाचा ढिसाळ कारभार. एखाद्याचा बळी गेल्यावरच महानगरपालिका जागे होणार का? सांगली, मुंबईत मॅनहोल आणि उघड्या गटारांमुळे झालेल्या दुर्घटना ताज्या असतानाही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यातून कोणताही धडा घ्यायला तयार नसल्याचे चित्र समोर आले आहे. सांगलीतील प्रभाग क्रमांक 15 मधील शामराव नगर रोडवरील एक उघडे गटार सध्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. काय आहे नेमकी समस्या? शामराव नगर रोडवरील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या गटारावर काही दिवसांपूर्वीच झाकण बसवण्यात आले होते. मात्र हे झाकण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अवघ्या काही दिवसांतच ते तुटून गेले आहे. सध्या हे गटार पूर्णपणे उघड्या अवस्थेत असून या परिसरात कधीही मोठा अपघात घडू शकतो अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुले आणि नागरिकांचा जीव टांगणीला या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, लहान शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच वाढतो. सर्व काही दिसत असूनही महानगरपालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होत आहे. हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा थेट सवाल: मुंबईत अशाच निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सांगलीतही प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहे का? एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित अधिकाऱ्यांना जाग येणार का? प्रशासनाने तात्काळ या गटारावर मजबूत आणि दर्जेदार झाकण बसवावे, अन्यथा भविष्यात येथे कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी सांगली महानगरपालिका आणि बांधकाम विभागाची असेल. मागणी: संबंधित विभागाने कोणत्याही आंदोलनाची वाट न पाहता तातडीने या समस्येची दखल घेऊन मजबूत झाकण बसवावे आणि नागरिकांना सुरक्षितता द्यावी. हीच आता सांगलीकरांची प्रमुख मागणी आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. डिजिटल सांगलीकरांसाठी आवाहन: अशाच तुमच्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या आणि थेट प्रशासनाला जाब विचारणारे रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.